तरीच मी म्हणतीये, हा माणूस इथे काय करतोय? सुजाताताई अहो, परब बाई, तुम्ही काही बोलू नका. सगळं दिसतंय आम्हाला. बरं, आत्ताच कळलंय हे सगळं. आणि ही मुलगी मगाशी माझ्या मुलाशी बाहेर गप्पा मारत होती. अहो, काय काय म्हणायचं काय या गोष्टीला? आणि काय ग, बघण्याच्या कार्यक्रमाला स्वतःच्या मित्राला काय मुद्दामून बोलावलंस का? नाही, त्याची आई पण आलीये. कुटुंब म्हणायचं का काय म्हणायचं हेच कळत नाहीये मला. आणि काय हो खानोलकर, नाही तुम्ही एवढे मोठे व्यक्ती आहात, मैत्रिणीच्या चहा पोह्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून काय गंमत बघत होतात? यामुळेच हल्लीच्या या मुलींवरती ना जराही विश्वास बसत नाही. आणि इथे तर आई वडील सुद्धा फसवतात. ते आम्हाला वाटलं होतं काय गुणाची मुलगी आहे, पण इथे तर काहीतरी वेगळंच दिसतंय. काय बोलायचं आता? काय माहित कुठे जाऊन तोंड काळं करून. एक्सक्यूज मी. तोंडाला येईल ते बोलू नका तुम्ही. तुम्ही कोणाच्या तरी मुलीबद्दल बोलताय, एवढं भान राहू देत. आणि तुम्हाला काय माहिती तिथे काय झालं होतं? होता तुम्ही तिथे? खोटी बातमी ही, गैरसमज आहे. या मीडियावाल्यांना काहीतरी सगळ्याला हवं असतं, त्यातला प्रकार आहे हा सगळा. तू काही बोलू नको रे. अरे तू तर खोटं आहे असंच म्हणणार. तुमचं प्रकरण बाहेर आलं ना, मी तुझ्या डोळ्यात दिसतंय. तिच्यासाठी धावत आलायस ते. तू काय सांगतोस रे मला हे सगळं खोटं आहे म्हणून? ताई बाद झालं. बस, तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोललात. तुम्हाला जे दिसलं त्यावर विश्वास ठेवलात, ठीक आहे. पण आता बाद झालं. मी माझ्या मुलींबद्दल काही ऐकून घेणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो. अहो, तिच्या मनात काय असतं ना, तर तिने स्वतःहून मला सांगितलं असतं. आणि हो, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ना, त्या माणसाने म्हणजे यांनी आम्हाला खूप मदत केली आहे कायम. प्रत्येक अडीअडचणीला ते आमच्यासाठी धावून आले. माझ्या मुलासारखेच होते. आज माझी बायको जिवंत आहे ना, ती फक्त त्या माणसामुळे. आज माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलंय ना, ते फक्त त्या माणसामुळे. मी त्यांच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही. माझ्या मुलींइतकाच माझा त्यांच्यावर विश्वास आहे. ते म्हणतायत ना बातमी खोटी आहे, तर बातमी खोटीच आहे. ताई, एकदा विचारायचं तरी, सगळे नसतात फसवणारे. आणि तुम्ही अशा बातम्या ऐकून निष्कर्ष काढणार असाल ना, तर पुढे सगळं अवघड आहे. हो, पण बरं झालं आत्ता सगळं कळलं. ते पंचेकर, हा, आपण थांबूया, पुढे नको जायला. या तुम्ही. चल चल.